नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत पडतोय विनापरवाना पिस्टलचा पाऊस। होय, गेल्या काही दिवसात तळेगाव दाभाडे परिसरात ज्या काही गोळीबाराच्या घटना व त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत सापडणाऱ्या विनापरवाना पिस्टल व जिवंत काडतूस पाहता पिस्टलचा पाऊस ही उपमा अतिशयोक्तीची ठरणार नाही। दिनांक 22 जून रोजी तळेगाव दाभाडे परिसरात 7 पिस्टल आणि 14 जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केल्याची घटना ताजी असतानाच दिनांक 24 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सुशीला मंगल कार्यालय लिंबफाट्यासमोर गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवडचे पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे व पोलीस शिपाई गाडेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोहित उर्फ बंटी महेंद्र आगळे वय वर्ष 26 राहणार नवमी हॉटेल जवळ तळेगाव दाभाडे याच्या ताब्यातून 40,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस अनाधिकारपणे विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगले असताना मिळून आले आहे। आरोपीला अटक करून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 326/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे। पोलीस उपनिरीक्षक कोकाटे पुढील तपास करीत आहेत। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे, पोलीस शिपाई खेडेकर, इधारे, गाडेकर, ब्रह्मांदे यांच्या पथकाने केली आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।